शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. हे टिकवायचं असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त मराठी बोलण्याचाच वापर तुम्ही केला पाहिजे, तर हे पुढचं सगळं टिकून राहील. राज ठाकरे हे नेहमी टायमिंग साधण्यामध्ये पटाईत आहेत. म्हणजे कुठल्या वेळी कुठली गोष्ट करावी, कुठल्या वेळी कुठलं विधान करावं, कुठल्या वेळी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटावं, याचं टायमिंग साधण्यामध्ये ते एकदम अचूक आहे. असे खूप कलावंत कमी जन्माला येतात, त्यातले हे अमिताभ बच्चन. अहो, इतक्या मोठ्या कलाकाराला जर स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम असू शकतं, तर राज ठाकरे खूप लहान माणूस आहे, त्याला स्वतःच्या राज्याबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रेम नसेल काय? बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही अधिक प्रमाणात असा करिश्मा 2006 नंतरची काही वर्ष राज ठाकरे यांनी निर्माण केला होता. प्रत्येक वेळेला कुठचाही अन्याय दिसल्यानंतर आदेशाची वाट पाहू नका. तुमचं रक्त सळसळलं पाहिजे, तुम्ही उठला पाहिजेत. प्रत्येक वेळेला तो काहीतरी करेल म्हणून थांबू नका. आमच्या आजोबा सांगायचे की जिकडे अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. जोपर्यंत या देशामध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व टिकून आहे तोपर्यंत मला असं वाटतं की तोपर्यंत शिवसेनेबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुद्धा महत्त्व टिकून राहील. जो कोणता मराठी चित्रपट येईल, जो एक कोणतं मराठी नाटक येईल, एक महाराष्ट्र धर्म वाढावा या गोष्टीसाठी म्हणून स्वतः आपण जाऊन तो चित्रपट पाहिलाच पाहिजे, ते नाटक आपण पाहिलाच पाहिजे. तरच हे सगळं वाढेल, तरच या गोष्टी वाढतील. त्यांचे बघा कशा जातात, भोजपुरी सिनेमा लावतात ते. लोकसभेच्या सुद्धा ज्या जागा लढवल्या त्यामध्ये 1-1 लाख मतं मिळाली पहिल्याच निवडणुकीमध्ये, आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये 13 जागा ते निवडून आले. हे यश हे अतिशय थक्क करणार होतं. येत्या 12 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आपण रास्ता रोको करायचंय, त्याचं नेतृत्व मीच करणार आहे. असेल सरकारमध्ये हिंमत तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा. त्यामुळे राज ठाकरे यांना येत्या महापालिका निवडणुकांमध्ये आपली ताकद सिद्ध करावी लागेल आणि हे सिद्ध करावं लागेल की इथली विरोधी पक्षाची स्पेस आहे ती मीच भरणार. 14 जून 1968 मध्ये मुंबईत एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला. जेव्हा हे बाळ मोठं होत होतं, या मुलाचे काका महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे होत होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे या बाळाच्या काकांनाही सगळा महाराष्ट्र बाळ या नावानं ओळखायचा. त्या मुलानं आपल्या काकांना खूप जवळून पाहिलं. त्यांच्याकडून तो बरंच काही शिकला. नेता कसं व्हायचं, व्यंगचित्र कसं काढायचं. त्या मुलाला संस्कारांमध्ये कला मिळाली आणि विचारांमध्ये राजकारण. हे मूल पुढे राज ठाकरे या नावानं ओळखलं जाऊ लागलं. राज ठाकरे लहानपणी तबला शिकले, गिटार शिकले, व्हायोलिन शिकले, सगळं शिकले आणि नंतर हे सगळं सोडून दिलं. मात्र बाळासाहेबांची साथ आणि त्यांनी शिकवलेली कला त्यांनी कधीच सोडली नाही. ते नियमितपणे त्यांच्या मार्मिक या साप्ताहिकात व्यंगचित्र काढायचे. मन कलाकाराचं, डोकं नेत्याचं, अगदी बाळासाहेबांसारखं. बोलणं, चालणं, सवयी, जोश, विचार, व्यवहार सर्व काही अगदी बाळासाहेबांसारखं. मात्र एका गोष्टीत राज ठाकरे आपल्या काकांपेक्षाही पुढे निघून गेले. जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट्स मध्ये पदवी घेण्याची बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती. बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. मात्र राज ठाकरेंनी जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून फाईन आर्ट्स मध्ये पदवी घेतली. यावरून हे सिद्ध झालं की राज फक्त तेवढंच शिकत नव्हते जितकं त्यांना त्यांच्या काकांकडून शिकवलं जात होतं. ते त्याही पेक्षा पुढचा विचार करत होते. राज ठाकरेंची प्रतिभा ओळखून
बाळासाहेबांनी 1990 मध्ये राज ठाकरेंना भारतीय विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद दिलं। या अध्यक्षपदाची जबाबदारी राज ठाकरेंनी समर्थपणे पेलवली आणि एक पाऊल पुढे टाकलं। राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेची निर्मिती केली। आधीच आखून दिलेल्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला फॉलोअर म्हटलं जातं, मात्र खराखुरा नेता आपला मार्ग स्वतःच तयार करतो। 1996 मध्ये बाळ ठाकरेंचा सर्वात धाकटा मुलगा म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला। आता राज ठाकरेंकडे फक्त 2च मार्ग होते, एकतर अनुभवानं कमी असलेल्या उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारायचं अथवा एका ध्येयासाठी स्वतःला सज्ज करायचं। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे बातम्यांचा दोघांनी एकत्र यावं अशी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती। यासाठी त्यांनी प्रयत्नही केले। मात्र एका संघटनेत 2 सत्ता केंद्र असू शकत नाही। राजकारणाचा फारसा अनुभव नसतानाही उद्धव ठाकरेंना 2003 मध्ये शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं। परिस्थितीचा नीट अभ्यास करून या निर्णयाचा राज ठाकरेंनी विरोध केला नाही, तर त्याचं समर्थन केलं आणि योग्य वेळेची वाट पाहत होते। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं 2004ची निवडणूक लढवली। शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आणि राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी मिळाली। मालवणच्या यशामुळे त्यांनी सेनेच्या नेतृत्वाबद्दल उपस्थित केलेले प्रश्न खरे आहेत की काय अशी एक जबरदस्त शंका शिवसैनिकांच्या मनात आहे। ही सगळी खळबळ उद्धवना कळत नाही काय? उद्धवने पक्षाचे वाटोळे केले असं सर्वदूर मत आहे। उद्धव पक्ष उभा करू शकत नाही हे सर्व महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे व जनतेचे मत आहे। राज ठाकरे स्वतंत्र पक्ष स्थापनेच्या तयारीत होते हे म्हणणं कठीण, मात्र ते शिवसेनेत राहतील हे देखील सांगणं कठीण होतं। शिवसेनेतला राज ठाकरेंचा प्रभाव हा कमी कमी होत होता। उद्धव ठाकरे पासूनचा त्यांचा दुरावा हा वाढत होता। बाळासाहेब असताना त्यांच्या समोर पक्ष उभारण्याचा विचार करणं देखील खूप मोठी गोष्ट होती। सुरुवातीला तर राज ठाकरेंच्या डोक्यात असा विचार देखील आला नाही। खराखुरा नेता पराभवाची फिकीर करत नाही, तो आव्हानांचं रूपांतर संधीत करतो। मराठी माणसाचा संघर्ष शिवसेनेकडून सुरू होता। अशा वेळी मराठी माणसाच्या राजकारणाचा प्रश्न होता। राज ठाकरेंनी हे आव्हान स्वीकारलं। शिवसेना मराठी माणसाच्या मुद्द्यापासून मागं हटली आहे हे सिद्ध करण्यात राज ठाकरेंना अनेकदा यश आलं। त्यामुळे मराठी माणसाच्या लढ्याचं नेतृत्व आपणच यशस्वीपणे करू शकतो हे राज ठाकरेंनी वारंवार सिद्ध केलं। इथं घेऊयात एक छोटा ब्रेक। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा राज ठाकरे विशेष। शिवसेना ज्या आक्रमकपणासाठी ओळखली जाते, ज्या ठाकरी भाषी शैलीत प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखली जाते, त्यात ती कमजोर पडत होती। बाळासाहेब वृद्धत्वाकडे झुकले होते। बाळासाहेबांसारखा आक्रमकपणा उद्धवकडे नाही असं म्हटलं जात होतं आणि यातच राज ठाकरेंनी स्वतःला पुढे केले। 1966 साली माझ्या काकांनी म्हणजे माननीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना या शिवतीर्थावरती इथे केली। त्यावेळेला माझे आजोबा देखील इथे हजर होते। फरक कसा पडला तो फक्त बघा की त्यावेळेला माझे आजोबा जेव्हा इथे होते बरोबर, त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे। आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये। त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे। मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची